आम्ही जे बघतो ना डोळ्यासमोर ते वेगळंच भयानक असतं काहीतरी. तो जो बंगला असतो ना, ते म्हणजे पडका बंगला, त्याला जाळे लागलेत आणि असं की एक जंगलसारखं म्हणजे खूप झाडं वगैरे आहेत तिकडे, की ते 2 जण जे बुक वाचतायत ना, त्याच्यापैकी इकडे जो माणूस बसलाय आणि इकडे जो अशक्त माणूस होता ना, त्या दोघांचे पायच नव्हते. आणि ॲक्चुअली आम्ही तेव्हा जे बघितलं ना, ते हातात घेतल्यावर ते ॲक्चुअली सूप नव्हतं, ते रक्त होतं. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ओपन पॉडकास्टमध्ये. मी आहे तुमचा होस्ट पृथ्वी आहेर. तर आज आपल्याकडे जे गेस्ट आलेले आहेत, ते आपल्याला वसईची एक भयानक गोष्ट सांगणार आहेत. तर चला सुरुवात करूया. सर तुमचं नाव काय? माझं नाव हर्ष मोरे. आणि तुम्हाला असं का वाटलं, की ओपन पॉडकास्टवरतीच आपली स्टोरी शेअर करावी? तर तुमचं जे चॅनल आहे ओपन पॉडकास्ट, ते मी म्हणजे बरेच दिवसापासून बघतोय. म्हणजे तुमचे जे काही एपिसोड्स वगैरे आहेत, ते स्टार्टिंगपासून फॉलो करतोय. तर म्हणजे ते बेस्ट आहेत आणि त्यांचा वे ऑफ टेलिंग स्टोरी वगैरे आणि असं काही वाटत नाही, की म्हणजे काय असं स्क्रिप्टेड स्टोरी असेल किंवा काय. तर मला असं वाटतं, की हा मीडियम माझ्यासाठी परफेक्ट होता स्टोरी सांगण्यासाठी. तर ही गोष्ट 4 ते 5 वर्ष आधीची आहे. जेव्हा मी माझ्या मावशीकडे गेलेलो वसईला. तर तेव्हा असं झालेलं, की मी मावशीकडे राहायला गेलेलो, तर माझे बरेचसे तिकडे मित्र वगैरे बनलेले. तर एक दिवस असं होतं, की मी जातो मावशीकडे आणि 2-3 दिवस झालेले असतात मला राहून वगैरे तिकडे आणि नंतर काही कारणास्तव मावशीला ना म्हणजे अर्जंटली गावी जावं लागतं. म्हणजे मावशी आणि पूर्ण फॅमिलीला काहीतरी एमर्जन्सी असते. तर मग ती लोकं निघून जातात. तर मी तिकडेच राहतो कारण की मी तर व्हॅकेशनसाठी आलेलो. तर मग होतात म्हणजे 4-5 दिवस वगैरे झालेले असतात. आणि माझे जे म्हणजे तिकडचे फ्रेंड्स असतात ना, ते असे एवढ्या दिवसात माझे फ्रेंड्स तर बनलेले असतात तिकडचे लोकल्स. तर मग त्याच्यामधले 1-2 जण मला फोन करतात, की "काय करतो वगैरे? असं बऱ्याच दिवसांनी आलास, काहीतरी करूया वगैरे आपण." तर मी बोललो, "हां, ठीक आहे, चालेल. घरी पण असं पण कोण नाही, तर आपण ठीक आहे, काहीतरी प्लॅन करूया बाहेर." तर त्याच्यामधला एक फ्रेंड असतो, तो Zomatoचा ऑर्डर वगैरे करत असतो. तर तो बोलतो, की "ठीक आहे, चालेल, की म्हणजे तू येतोय का माझ्यासोबत डिलिव्हरी वगैरे करायला?" कारण की तो बोलतो, "रात्रीचे चार्जेस वगैरे काहीतरी जास्त वगैरे असतात." तर मी बोललो, "ठीक आहे, चल घरी पण काय नाही टाईमपास, तर आपण ठीक आहे चालेल जाऊया म्हणजे डिलिव्हरी करायला." तर तो मला बिल्डिंगच्या खाली वगैरे येतो, तर आम्हाला घेतो. तर आम्ही निघतोच वगैरे, तर त्याला जसं ऑर्डर त्याच्या फोनवर वगैरे दाखवतात, तर तसे त्याला एक ऑर्डर लागते. तर आम्ही रिसीव्ह करायला जातो एका रेस्टॉरंटमध्ये. तर जात असतो तर आणि अर्ध्या रस्त्याला आम्ही पोहोचतो, तर तेव्हा एकदम भयंकर पाऊस चालू होता, एकदम तुफान. तर तो विंड शीटर घालतो, त्याच्याकडे एक एक्स्ट्रा विंड शीटर असतो, मला वगैरे देतो. तर मग पोहोचतो आम्ही रेस्टॉरंटला वगैरे, त्याचा ऑर्डर वगैरे पिक करतो. आणि नंतर तिकडून त्या हॉटेलच्या इथून ते 3 किलोमीटरवर दाखवते लोकेशन वगैरे. मी बोललो ठीक आहे चालेल आणि पाऊस वगैरे तर खूप भयंकर चालू असतो. तर मी बोललो ठीक आहे आता घेतलंय पार्सल तर आपण जाऊया. मी बोललो ठीक आहे चालेल. मग जातो वगैरे आणि तेव्हा ॲक्चुअली तो एरिया नवीन असतो त्याच्यासाठी पण माझ्यासाठी पण. आम्हाला लोकेशन वगैरे भेटत नाही. तर आम्ही तिथं लोकेशनवर पोहोचतो पण म्हणजे एक्झॅक्ट ॲड्रेस आम्हाला माहिती नसतं. तर आम्ही तिकडचे जे लोकल दुकानदार वगैरे असतात, शॉप्स वगैरे त्यांना विचारतो, की म्हणजे कुठे आहे लोकेशन वगैरे. तर ती लोकं म्हणजे असं म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून ना असं कळतं, की त्यांना एकतर ॲड्रेस माहिती नाही किंवा तो सांगायचा नाही. कारण की दोघा-तिघांना नाही माहीत म्हणजे 4-5 जण सेम म्हणजे रिस्पॉन्स देतात, की "नाही आम्हाला माहिती नाही, तुम्ही पुढे विचारा." म्हणजे असं रागात. तर मग आम्ही बोललो, की नक्की काय प्रकार आहे, की कोणाला सांगायचं नाही, की कोणाला ॲक्चुअली माहितीच नाही. आम्ही 4-5 मिनिटं तिकडे शोधतो. मग नंतर की ज्यांच्याकडून ऑर्डर असते ना, की लोकं स्वतःहून फोन करतात. तर फोन वाजत असतो डिक्कीत, तर आम्ही बघतो. तर तेव्हा जे ऑर्डर केलेलं असतं त्यांचाच फोन असतो. मग आम्ही रिसीव्ह करतो वगैरे आणि त्या लोकेशनवर पोहोचतो. आणि जसं आम्ही ते पोहोचतो ना त्या लोकेशनवर, जसे ते सांगतात, तर तेव्हा आम्हाला कळतं ना, की ते लोकं जे आहेत ना दुकानदार वगैरे, ते आम्हाला ॲड्रेस का नाही सांगत आहेत. कारण की आम्ही जे बघतो ना डोळ्यासमोर ते वेगळंच भयानक असतं काहीतरी. तो जो बंगला असतो ना, ते म्हणजे पडका बंगला, त्याला जाळे लागले आहेत आणि असं की एक जंगलसारखं म्हणजे खूप झाडं वगैरे आहेत तिकडे. म्हणजे वेगळाच रस्ता तो, म्हणजे वस्तीपेक्षा वेगळाच आणि तिकडे लोकांना काही माहितीच नाही असं. तर म्हणजे एकदम जुना बंगला होता हां, तिथे? जुना पडका बंगला म्हणजे तुम्ही असं विचार पण नाही करणार की कोण राहत असेल वगैरे तिकडे. तर म्हणलो आम्ही चल ठीक आहे, आपल्याला काय करायचं ऑर्डर आहे, आपण देऊन निघून जाऊया. तर आम्ही बाईक्स वगैरे लावतो, पार्क करतो आणि विंडशीटर वगैरे काढतो आम्ही आणि आतमध्ये जातो. तर नंतर आतमध्ये त्या बंगल्याच्या गेटच्या आतमध्ये जातो आणि मेन जो डोर असतो तो नॉक करतो आम्ही. तर एकदा नॉक करतो, दोनदा नॉक करतो. तर काही रिस्पॉन्सच नाही. तर तिसऱ्यांदा आम्ही रागात जोरात करतो, की आम्हाला पण उशीर झालेला असतो, भिजलेला असतो. तर जोरात नॉक करतो. तर तेव्हा ना तो डोर आपोआप उघडतो आणि आतमधून आम्हाला बोलतात, की तुमचं जे ऑर्डर आहे, तर तुम्ही इकडे स्ट्रेट या
आणि लेफ्ट साईडला एक आमचं रूम आहे, तिकडे ठेवा तुमचे पैसे वगैरे तिकडेच आहे आणि घेऊन जा. आम्ही बोलतो चालेल ठीक आहे चला आपण जाऊया. आणि आतमध्ये पण बघतो ना आम्ही जसं जातो ना, ते असं लोकल घरसारखंच नसतं. म्हणजे झाडं आली आहेत, म्हणजे ते छोटे भिंतीमधून मुलं आले आहेत, जाळे वगैरे पडलेत असं. काय बोलतो आपल्याला काय करायचं काहीतरी असेल तर आम्ही जातो लेफ्ट साईडला रूम असतं. तर आम्ही लेफ्ट साईडला त्या रूममध्ये जातो ना, तो रूम पण वेगळाच. म्हणजे हा जो पूर्ण बंगला होता ना, तो एक वेगळा आणि तो जो रूम होता ना, म्हणजे त्या बंगल्याच्या आतमध्येच. पण जो तुम्ही रूम बघाल ना, रूम एवढा नीटनेटका ना, आणि त्यात ना असं अँटिक गोष्टी म्हणजे जे हरणाची मान वगैरे असते ना, ते वॉलला हँग केले आहेत. असं एक जुनं टेबल आहे. आणि ना आम्ही अजून एक गोष्ट नोटीस केली, की त्या रूममध्ये ना खूप लाईट्स होते. बल्ब वगैरे खूप लाईट्स होते. पण ना त्या जो टेबल होता ना, त्याच्या अवतीभोवती ना 4 माणसं बसलेली. पण त्या 4 माणसांनी ना त्यांच्या समोर ना एक-एक कॅन्डल लावलेली. म्हणजे एवढी सर्व लाईट असताना रूममध्ये गरज नसते ना लाईट नाही कॅन्डल लावायची. असं पण नाही की कॅन्डल लाईट डिनर वगैरे तसा काय प्रकार आहे. तर आम्ही बोललो ठीक आहे आपल्याला काय करायचं आहे, एक साईडला टेबल असतो तिकडे आम्ही ठेवतो आमचं पार्सल, पैसे वगैरे घेतो आणि मग बोलतो की निघूया. आणि निघताना पण ना आम्ही बऱ्याच गोष्टी नोटीस करतो, की एका कोपऱ्यात आग लावलेली आहे त्या घरातच आणि काचेच्या बाटल्या पडल्या आहेत. आणि ते 4 जी माणसं होती ना, त्याच्यातला ना एकही माणूस उठला नाही. आम्ही जसं आलो ना, आतमध्ये ठेवलं त्या लोकांनी. म्हणजे आपण जसं गेलो तर कोण नोटीस करतं की काय आलेत वगैरे. कोणाचं पण लक्ष नाही आमच्याकडे. चौघं आपल्या काहीतरी कामात आहेत. 2 जण होते काहीतरी पुस्तकं वाचत होते. समोर बसलेले. इकडे एक लेफ्ट साईडला जो माणूस होता ना, तो एकदम अशक्त झालेला एकदम म्हणजे विचित्रच काहीतरी प्रकार होता. तो फक्त बसला असं मान टाकून. आणि जो समोरचा माणूस होता ना, तो एक लाल कलरचा बाऊल होता, त्याच्यात सूप वगैरे तसा काहीतरी प्रकार होता. तर त्याच्यात काहीतरी करत होता तो. तर आम्ही काय एवढं लक्ष दिलं नाही. आणि आम्ही बोललो चला आपलं झालं आहे काम आपण निघूया. पैसे वगैरे भेटलेले असतात तर आम्ही निघतो वगैरे बाहेर जातो बंगल्याच्या. आणि मग विंडशीटर्स वगैरे घालतो आमचे आणि निघतो की चला आपण जाऊया. तर नंतर तो म्हणजे गाडी जशी स्टार्ट करेल तो बोलतो अरे माझा हेल्मेट राहिला आतमध्ये. तर मी बोललो एक काम कर तू जाऊ नये मी नाही येत आतमध्ये. तो नाही तर फोर्स करतो मला की अरे मी नाही जाणार माझी तर फाटली आतमध्ये काही हे विचित्र प्रकार बघून आपण दोघं जाऊयात. बोलतो ठीक आहे चालेल चल जाऊया. आणि आम्ही जातो आतमध्ये. तो हेल्मेट वगैरे घेतो. तेव्हा पण सर्व जसं आहे तसं चालू असतं. पण ना तो पुढे निघतो हेल्मेट घेऊन आणि मी त्याच्या जस्ट मागे असतो. तर मी नोटीस करतो ना जेव्हा निघताना, की ते 2 जण जे बुक वाचतात ना, त्याच्यापैकी इकडे जो माणूस बसला आहे आणि इकडे जो अशक्त माणूस होता ना, त्या दोघांचे पायच नव्हते. म्हणजे खुर्चीवर बसलेत पण त्या दोघांचे पायच नाहीत. पायच नव्हते दोघांना. पायच नाहीत. म्हणजे माझी नजर निघताना ना माझी क्रॉस नजर अशी पडली, की काय नक्की करतात वगैरे प्रकार. तर तेव्हा मी नोटीस केलं ना, की लिटरली दोघांचे पण पाय नाही. म्हणजे फक्त चेअरवर बसले आहेत, काय कसं बसलेत काय माहिती नाही, पण दोघांचे पण पाय नव्हते. तर आम्ही बोलतो, की सोड निघूया आपल्याला काय करायचं आहे हे सर्व. तर आम्ही निघतो तिकडून त्या जागेवरून आणि मग मित्र बोलतो, की चल ठीक आहे आपण जाऊया. आणि नंतर आम्ही जसं बाहेर जातो ना बाईकवर, तर तो मित्र बोलतो ना, की नक्की हा काय प्रकार आहे ना आपण बघूयाच. कारण की तो बोलतो मी एवढे वर्ष झाली वसईमध्ये राहतोय, तर मला असं काय प्रकार असं बघितला नाही किंवा हा बंगला वगैरे. तर मला बघायचं की नक्की हा काय प्रकार आहे. तर मी त्याला समजवतो की नको एक काहीतरी वेगळीच गोष्ट चालू आहे, खूप नेगेटिव्ह एनर्जीज आहेत. पण तो बोलतो की नाही आपण बघूया. तर मी कसा रेडी होतो की ठीक आहे चल बघूया आपण. तर मी बोललो आता बघायचं कसं डोअर वगैरे सगळं लॉक्ड असतं. तर आम्ही ना बंगलोच्या मागे जातो. भिंत असते त्याच्यावर उडी मारतो आणि मागच्या साईडच्या जे विंडोज असतात ना, त्याच्यापैकी एक विंडो असते आणि विंडोच्या वरती एक्झॉस्ट फॅनचा होल असतो वेंट. तर आम्ही बोललो की तिकडून बघूया. तर मग ते ग्रिल असतात बाहेर. तर आम्ही त्या ग्रिलवर चढतो आणि ते एक्झॉस्ट फॅनचा होल म्हणून बघत असतो की नक्की काय प्रकार चालू आहे. तर जसं आम्ही बघतो ना, तर ना अजून आम्ही शॉक्ड होतो, की अरे जसं म्हणजे काहीतरी वेगळंच चालू आहे. जो समोरचा जो अशक्त व्यक्ती होता ना, त्यांनी लिटरली आपली मान टाकून दिलेली अशी मागे. आणि जो समोर जो व्यक्ती बसलेला ना सूपमध्ये, तो त्याच्या जवळ होता. त्याच्या डोक्यावर काहीतरी पाणी का काहीतरी टाकलं आणि नंतर काहीतरी मंत्र बोलायला लागले. तो जो माणूस होता तो मंत्र बोलत होता आणि हे दोघं ते बुकमध्ये त्यांच्या जी काही वही होती त्याच्यामध्ये बघून ना जोरात मंत्र बोलायला लागले. एकदम एवढा जोरात आवाज की म्हणजे सहन करून म्हणजे आम्ही कसं सांगू तुम्हाला म्हणजे ऐकायलाच होत नव्हतं. मी बोलतो बघायचं आहे आम्ही म्हणजे आम्हाला असं होतं की बघायचं तर आम्ही थांबलो. तर ते दोघं जोरात वाचतात मंत्र, तो पण काहीतरी बोलतोय, पाणी टाकतो त्याच्या डोक्यावर. हे सर्व झालं आणि नंतर ना 5 मिनटं झाली. तो जो माणूस होता ना, जो अशक्त मान टाकलेली मागे, तो अचानक ना असं त्याला काहीतरी आलं त्याच्या अंगात किंवा तो अचानक असा जागा झाला.
आणि एकदम सरळ बसला. आणि नंतर जो त्याच्या मागचा माणूस होता ना, त्याने तो बाउल घेतला, जो सूपचा बाउल तुम्हाला सांगितला. आणि ॲक्च्युली आम्ही तेव्हा जे बघितलं ना ते हातात घेतल्यावर, ते ॲक्च्युली सूप नव्हतं, ते रक्त होतं. कसलं तरी रक्त होतं. आणि ना त्याने, तो माणूस बसला आहे, त्याला असं मागे गेलं त्याची मान आणि त्याला ते रक्त पाजलं. आणि तो जो माणूस बसला ना खुर्चीवर, अशक्त माणूस, तो पण असा पितोय की जसं काही पाणीच वगैरे आहे, असंच काहीतरी नॉर्मल वगैरे. आणि ते सर्व झालं. मग अजून काय काय त्यांचे मंत्रविंत्र झाले. आणि नंतर जो मागचा माणूस होता ना, त्याने त्या माणसाचं डोळे वगैरे बंद केले, जो खुर्चीवर बसलेला त्याचे. आणि तो खुर्चीवर बसलेला माणूस शांत झाला एकदम. फक्त एक म्हणजे डोळे वगैरे बंद केला आणि हात असे, म्हणजे तो रक्त पूर्ण पिऊन टाकलं ते. त्यांनी पाजलं त्याला. अच्छा. त्यांनी जबरदस्ती त्याला पाजलं आणि त्याचा काही रिस्पॉन्स पण नव्हता. आपल्याला कोणी पाजलं तर आपण नाही बोलू, काहीतरी करू. तो काय नाही, तो शांत आहे. त्याने पियाला तो. आणि नंतर जो मागचा माणूस होता ना, त्याने पुढच्या वेळी त्याला शांत केलं, डोळे वगैरे बंद केले, त्याला बसवलं तिकडे शांतपैकी. आणि नंतर ना त्याचा हात घेतला, त्याच्या डोक्यावर ठेवला आणि त्याची केसं पकडली आणि केसं ओढली. आणि ओढली पण अशी ना की त्यांनी खेचून काढली. आणि आम्हाला दिसतंय ते खेचून काढणं असं नव्हतं की असं एक सिंगल आपण केस, त्याने जे पूर्ण असं बंच पकडला, काढलं. त्याच्या लिटरली डोळ्यातून म्हणजे असं अश्रू वगैरे निघायला लागले. जे केस होते ना, ते डोक्यावरून रक्त निघायला लागलं. हळूहळू करून ना त्यांनी पूर्ण त्याचे केस काढून टाकलं. आणि तो जो माणूस बसलाय ना, त्याचा काहीच रिस्पॉन्स नाही त्याच्यावर. तो शांतपैकी बसला आहे, म्हणजे त्याला काय फीलच नाही होत आहे. तर आम्ही बोललो की हा काहीतरी भलताच प्रकार वगैरे आहे. तर ना हे सर्व म्हणजे ते सर्व व्हायला लागलं ना, केस वगैरे काढला. आणि नंतर काचेची बाटली असते ना, काचेची बाटली, तर ते ना त्याच्या डोक्यावर फोडला. आम्ही अजून शॉक झालो की हे काय प्रकार चालू आहे. तर हे सर्व बघून जो माझा मित्र होता, आम्ही बघत होतो त्या एक्झॉस्ट फॅनच्या वेंटमधून ना, तो जोरात ओरडला. जशी ती बॉटल फोडली ना, तो जोरात ओरडला. आणि ते जे 4 जण होती ना, त्यांच्या चौघांच्या नजरा आमच्यावर. आणि आम्ही एवढे घाबरलो, तिकडून त्या विंडोवरून आम्ही बाल्कनीवरून पडलो खाली लिटरली आणि धावत सुटलो. तर आम्ही काय लक्ष नाही दिलं की काय चालू आहे वगैरे, काय प्रकार वगैरे असं. आणि जो आमचा हेल्मेट वगैरे होता ना, त्या बाल्कनीच्या वेंटमधून ते विंडोमध्ये पडला. आणि आम्ही बोललो की सोड आता, हेल्मेट सगळं जाऊ दे, आपण आधी घरी जाऊया. जर आपण सापडलो या प्रकारामध्ये तर आपल्यासोबत काहीतरी बरं वाईट घडेल. तर आम्ही ते हेल्मेट तिकडेच ठेवून निघाले ते. पडला ॲक्च्युली हेल्मेट. आम्ही दोघं उभे आहेत, मध्ये हेल्मेट आणि इकडे एक्झॉस्ट फॅनचा वेंट आहे. तर तो आम्ही जशी पडलो ना, तो हेल्मेट त्या गॅलरीच्या आतमध्ये पडला, वरती त्या गॅप समजला. आणि आम्ही पळालो तिकडून. बोलले जाऊ दे, सर्व सोडा, हेल्मेट विल्मेट जॅकेट बिकेट पण तिकडे सोडले आम्ही. आणि आम्ही बाईकवरून भिजत निघालो, आलो घरी वगैरे. झाले नंतर त्या गोष्टीला 2-3 दिवस झाले. म्हणजे आम्ही बघत होतो की नक्की म्हणजे काय घडलं वगैरे, म्हणजे डिस्कस करायचं. सांगितलं ना प्रकार जो घडला. नाही, हे असा प्रकार नव्हता की भुताटकी होती किंवा चकवा किंवा अजून काय प्रकार. हा वेगळाच प्रकार होता की एक माणूस दुसऱ्या माणसाला काहीतरी करतंय, रक्त पाजतंय, बाटली फोडतंय, केस ओढतंय, वेगळाच प्रकार. तर आम्ही बोललो की असं काहीतरी कोणाला सांगणार, ते त्यांना वाटेल अरे मस्ती करतात किंवा काहीतरी आहे. आम्ही बोललो सोड. तर 2-3 दिवस झाले आम्ही भेटायचो वगैरे. तो जो मित्र होता ना, त्याला पण खूप ताप होता 1-2 दिवस. नंतर आम्ही ते भेटायचो, डिस्कस करायचो की नक्की काय झालं वगैरे. नंतर मग आम्ही विचारायचा प्रयत्न केला, म्हणजे काय नक्की घडलं वगैरे तिकडे. तर ते माणसं वगैरे बोलतात की म्हणजे तिकडे विचारलं ना, की ते झोमॅटोवाले त्याचे मित्रच वगैरे असतात ना, त्यांना विचारलं की काय प्रकार आहे. तर बोलतात की नाही, आम्हाला कधी काय जाणवलं नाही तिकडे, ते तर घर बंदच असतं, बरेच वर्ष झाले. आम्ही बोललो शक्यच नाही, आम्हाला 2-3 दिवसाआधी ऑर्डर आली आणि असा प्रकार घडला तिकडे. तर मग आम्ही सोडून देतो, म्हणजे 4-5 दिवस होतात त्याला आणि आम्ही सोडून देतो विषय की काहीतरी असेल किंवा म्हणजे दुसरे जे झोमॅटो करतात त्यांना माहितीच नाही की नाही, आमचे जे मित्र होते ना, त्याला आम्ही विचारलं की आम्ही असं गेलेलो आणि असा प्रकार झालेला. तर त्यांना काय माहितीच नाही. ते बोलतात नाही, असा काय प्रकार आहेच नाही. ते बोलतात की तो जे घर आहे ना, ते बरेच वर्षापासून बंद आहे, तिकडे कोण जात पण नाही. तर तेव्हा आम्ही अजून शॉक झालो की काय नक्की, म्हणजे आमच्यासोबतच का किंवा काय ती वेळ होती, काळ होता असं. आम्ही बोललो की ठीक आहे, चालेल, बघूया वगैरे काय कसं. आणि आम्ही नंतर मग सोडून दिलं की आता सोडा ना, बरेच दिवस झाले त्या गोष्टीला, काय करून करणार. आणि काय खरं पण नाही की लोकांना काय माहिती पण नाही. आम्ही बोललो सोड, जाऊ दे तो विषय. आणि नंतर मग तो जो मित्र असतो ना, तो म्हणजे त्याच्या घरच्यांना सांगतो आणि माझे मावशी वगैरे येतात, तर त्यांना मी सांगतो. तर ते फॅमिलीज वगैरे डिस्कस करतात की काय वगैरे प्रकार म्हणजे चालू वगैरे असतो तो. तर नंतर म्हणजे जे दोघांची फॅमिली असतात ते डिस्कस, म्हणजे ते आपापसात डिस्कस करतात की काय गोष्ट वगैरे चालू आहे ती. आणि नंतर मग जे मित्र होता ना, त्याच्या फॅमिलीवाले प्रयत्न करतात की काय आहे वगैरे नक्की जाणून घ्यायचं. तर ती लोकं त्या बंगलोरच्या इकडे वगैरे पण जातात, चौकशी करतात, पण तिकडे असा काही प्रकारच नसतो.
आम्ही बोललो की सोड जाऊ दे चला. मग 2-3 दिवस होतात आम्ही मग विसरून जातो. मग रेग्युलर लाईफ चालू असते. आणि म्हणजे आम्ही नंतर असं होतं 2 दिवसानंतर ना, की तो जो मित्र असतो ना, तो माझ्या घरी आलेला असतो झोपायला. मावशी वगैरे सर्व आलेले असतात. आम्ही बोललो नाईट आउट घरी करूया. बाहेर हे नको ते प्रकार होतात. तर आपण घरीच टाईमपास करूया. आणि ना जो सेम टाईम जेव्हा मी गेलो ना ऑर्डर जेव्हा डिलिव्हरीसाठी वगैरे, त्याच टायमाला त्याला सेम ऑर्डर लागते. सेम ऑर्डर, सेम लोकेशन. पण आम्ही त्या टायमाला ते दुर्लक्ष करतो, की हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे आणि तसंच काहीतरी घडेल. आम्ही तो मित्र तो ॲपच डिलीट करून टाकतो त्यानंतर आणि मग विषय सोडतो. आणि आम्ही बोललो सोडा डिलिव्हरी केला. आम्ही आमच्या मस्तीमध्ये असतो. आणि त्याच नंतर अर्ध्या 1 तासांनी ना म्हणजे ती ऑर्डर वगैरे म्हणजे त्याच दिवशी जसं जे घडलेलं असतं ना, म्हणजे ते आम्ही ऑर्डर वगैरे घेऊन जातो, त्या लोकेशनवर पोहोचतो आणि नंतर तो इन्सिडेंट जो होतो ना, तो म्हणजे जवळपास तोच टाईम त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी परत ऑर्डर लागते ना, त्या दिवशी आम्ही ॲप वगैरे डिलीट केलेला असतो. तर आम्हाला काय वाटतं, की काय प्रकार सोड काय होणारच नाही. तर नंतर ना सेम टाईम जो आधी घडलेला ना, त्या सेम टाईमला आम्ही जसं नॉक करतो ना त्यांचा डोर, तसे ना 3 टाईम आमचे डोर नॉक झाले. म्हणजे माझ्या मावशीचा डोर होता ना, ते तेवढा 2दा-3दा एकदम हार्शली नॉक झालं. आम्ही बोललो, की काय प्रकार आहे नक्की? नंतर मग आम्ही बोललो, की जाऊ दे वगैरे काय प्रकार उघडू नका वगैरे बरेच रात्र वगैरे झालेली. पण नाही तो बोलतो नाही बघूया काय नक्की प्रकार झाला आहे. तर आम्ही ना म्हणजे सेफ्टी डोअर असतो बाहेर आणि आतमध्ये मेन डोअर असतो. तो मेन डोअर उघडतो आणि बाहेर बघतो, तर बाहेर काहीच नाही वगैरे. तर आम्ही बोललो, की सोड कोणतरी असेल फ्लोअर-बिरचं पोरं वगैरे मस्ती करत असतील. बंद करतो तसं अजून एक जोरात नॉक होतो आणि जसं आम्ही डोअर उघडतो ना, तर तसा तो हेल्मेट जो आमचा असतो ना, तिकडे समोर ठेवलेला असतो खाली, डोअरच्या खाली. अच्छा, म्हणजे तो तुम्ही विसरलेला आम्ही जो विसरलेला हेल्मेट असतो ना, तोच त्या डोअरच्या समोर हेल्मेट असतो आणि त्याच्या मागे लिहिलेलं एक नोट असतं. त्याच्या मागे लिहिलेलं असतं, की या प्रकारामध्ये अजून काय जाणून घ्यायचा प्रयत्न करू नका. आम्ही बोलतो, की काय नक्की कशामुळे? आम्ही तो नोट वगैरे बघतो म्हणजे आणि नक्की तेच हेल्मेट होतं का? ते एक्झॅक्ट सेम. कारण की तो बायकर असल्यामुळे ना त्याने स्टिकरिंग वगैरे केलेली आणि म्हणजे भले कुठला दुसरा ब्रँडचा असेल, पण एवढे डिटेल्स नसू शकतात, की स्टिकर असू शकतं, त्याचं नाव असू शकतं. तर आणि एक्झॅक्ट सेम हेल्मेट आणि तो हेल्मेट ना एकदम जुन्यासारखा झाला आहे. ते 4 ते 5 दिवसात. असा की त्याला वर्षभर झालं आहे त्या हेल्मेटला. एवढा जुना झाला तो. काय माहिती काय प्रकार होता आणि ते नोट वगैरे होतं, की परत काय जाणून घ्यायचा प्रयत्न करू नका ह्या गोष्टीबद्दल. तर नंतर आम्ही शॉक होतो, की काय नक्की घडलं आहे? तर नंतर मग आम्हाला कळतं, की आम्ही नंतर 2-3 दिवसानंतर ते जे विचारलं ना, मित्रांना विचारलेलं, त्याच्या घरच्यांना जे सांगितलेलं, आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला ना, की नक्की काय आहे? तर आम्हाला वाटलं, की ते काहीतरी रिलेटेड असेल त्या नोटशी. म्हणजे जी ती माणसं होती, त्यांचा तो नोट असा होता, की हा जो काही प्रकार तुम्ही बघितलात, जे काय होतं, ते तुम्ही कोणाला कळून देऊ नका किंवा अजून तुम्ही काय त्यात बघू नका, की नक्की काय प्रकार आहे वगैरे. असं सर्व झालं 2-3 दिवस झाले त्या गोष्टीला. पण नंतर त्या मित्राने पण Zomato वगैरे बंद केलं. त्याचे दुसरे जॉब वगैरे जे काय होते चालू केलं. मग माझं पण वेकेशन संपलं. मी आलो वगैरे घरी आणि नंतर सर्व सॉर्टेड झालं. पण हा जो किस्सा होता, तो अजून पण एवढा भयानक आहे ना, की आता पण मी जेव्हा जातो ना मावशीकडे, तर जसं मी वसई हे नाव ऐकतो ना रेल्वे स्टेशनला, तर अजून पण ती भीती आहे, की नक्की काय झालेलं असेल किंवा काय घडेल आपल्यासोबत. तर मी आता सुद्धा गेलो ना मावशीकडे, तर 2 ते 3 दिवस राहतो, घरातच असतो. जे काय असेल एन्जॉय वगैरे करून रिटर्न येतो. पण असं वसईला किंवा त्या लोकेशनवर जायचा कधी असा प्रयत्न नाही म्हणजे ते जाणून घ्यायचा प्रयत्न नाही केला तुम्ही परत? कधीच नाही, कधीच. कारण की तो अनुभवच एवढा भयंकर होता आणि आम्हाला वाटलं काहीतरी वेगळं असेल. पण ज्या दिवशी तो नोट आणि हेल्मेट आला ना, तर आम्हाला कळालं की ही काहीतरी वेगळीच गोष्ट आहे आणि आपण त्यात लक्ष नाही दिलं पाहिजे. तर आता जेव्हा पण जातो वसईला किंवा पुढे विरारला वगैरे जाताना पण जे वसई स्टेशन नाव ऐकतो ना, तर तेव्हा एक भीती वाटते मनात की काहीतरी आहे त्या वसईमध्ये किंवा अजून काय गोष्ट वगैरे करू शकते आपल्यासोबत. तर मी तर अव्हॉइडच करतो जाणं वगैरे. तर म्हणजे हा असा किस्सा होता, जे मला वाटलं की तुमच्या चॅनलला शेअर करू. कारण की ही गोष्ट अशी आहे ना, की असं नाही की कोणाला बिलीव्ह होईल किंवा असं पण नाही की कोण भूत दिसला किंवा काय, की लोकं बिलीव्ह करतील हां, खरं असेल. हा प्रकारच वेगळा होता, की लोकांना म्हणजे आम्ही असं कुणाला सांगू नये तर बोलतील, "अरे काय येडा बनवतोय, कुठला पिक्चर बघून आलाय, आम्हाला सांगतो येडा." तर आम्ही कोणाचा प्रयत्न नाही केला सांगायचा वगैरे. तर जसं तुमचा चॅनल होता, मी सांगितलं आधीच की तुमचे बरेचसे मी एपिसोड्स पाहिलेत. तर माझे मित्रच वगैरे बरेचसे मित्र होते 2-3 जणं. त्यांनी मला सजेस्ट केलेलं चॅनल वगैरे. तर तेव्हापासून जेव्हा मी बघितलं ना, तर तेव्हा मला कळालं की काहीतरी आहे, काहीतरी दम आहे, काहीतरी स्टोरीज आहेत. ते रिलेटेड आहेत म्हणजे खरा अनुभव अशी आणि मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की ही जी आपली स्टोरी आहे ना,
तिला कुठेतरी ना लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे, की अजून पण ना म्हणजे 21व्या शतकात ना अजून पण ह्या अशा गोष्टी होतात. पण एक असतं ना, की म्हणजे आपण भरोसा ठेवतो वगैरे की नाही वगैरे. ते म्हणजे ज्याचं त्याचा व्ह्यू आहे. पण म्हणजे आहेत अशा गोष्टी बऱ्याचशा अजून पण म्हणजे गावखेड्या टाईपमध्ये किंवा वसई वगैरे त्या लोकेशनमध्ये होतात. तर असे जे काही गेस्ट वगैरे असतील तर तुम्ही पण अव्हॉइड करा अशा काही गोष्टी वगैरे असतील तर. बस हाच उद्देश सांगायची स्टोरी. बस थँक तर सर तुमची स्टोरी खूपच भयानक होती. म्हणजे मी हा प्रकार कधी ऐकलाच नव्हता. जे भूतांची वगैरे खूप स्टोऱ्या ऐकल्यात आपण पॉडकास्टमध्ये. पण ही काहीतरी वेगळीच होती. तर तुम्ही आपल्या चॅनलवर शेअर केली त्याच्यावर खूप खूप धन्यवाद. आणि तुमचं पण धन्यवाद. मला तुमच्या ओपन पॉडकास्ट या यूट्यूब चॅनलवर बोलावलं. माझा एक्सपिरियन्स घेतला आणि तुम्ही वेळ काढलात माझ्यासाठी त्यासाठी खूप थँक आणि धन्यवाद. तर मित्रांनो लवकरच भेटूया एका नवीन रस्त्यासोबत. तर बघत राहा ओपन पॉडकास्ट.